हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. तर आज आपण या व्हिडिओमध्ये थोडीफार एडिटिंग बद्दल जाणून घेऊया की काही स्टुडंटना म्हणजे व्हिडिओ बनवायला थोडी डिफिकल्टी येत होती. म्हणजेच कधी कधी लांब स्क्रिप्ट होती आणि असते. तर लांब स्क्रिप्ट असल्यामुळे काय होते, ते पूर्ण स्क्रिप्ट आपल्या लक्षात राहत नाही किंवा आपण लर्न करतो, परंतु एक सेंटेन्स आपण बोलल्या आणि एक सेंटेन्स बोलल्यानंतर आपल्याला दुसरा सेंटेन्स काय आहे ते आपल्याला लगेच लक्षात येत नाही. अशा वेळेस काय करतो आपण, आपल्याला जर एकंदरीत एकच व्हिडिओ बनवायचा आहे, परंतु त्या व्हिडिओ बनवण्यासाठी आपण त्या व्हिडिओसाठी काही पार्ट बनवतो. म्हणजे तुमच्याकडे एक स्क्रिप्ट असेल, त्या स्क्रिप्टचे काही पार्ट बनवायचे आहेत. समजा एक स्क्रिप्ट असेल, त्याचे तुम्ही 5 पार्ट बनवले, तर त्या 5 पार्ट मध्ये कोणता सेंटेन्स कोणत्या पार्ट मध्ये बोलायचे तुम्ही आधी ते डिसाईड करून घ्या. नंतर आपल्याला त्या 5 पार्ट बनवायचे, ते एक 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 पार्ट तो आपल्याला बनवायचा आहे. म्हणजे जे स्क्रिप्ट असेल त्या स्क्रिप्ट मधून एक सेंटेन्स लर्न करायचा आहे आणि त्यानंतर ते स्क्रिप्ट आपल्याला व्हिडिओ मध्ये बोलायचं आहे. असं करून करून आपल्याला जितके पार्ट असतील तितके पार्ट आपल्याला छोटे छोटे क्लिप बनवून किंवा पार्ट बनवून आपल्याला तो एक फायनल व्हिडिओ बनवायचा आहे. त्यासाठीच आपण यूज करतो ते म्हणजे एडिट ॲप. तर एडिट ॲप तुम्हाला प्ले स्टोर वरून तुम्हाला डाउनलोड करता येईल किंवा मी त्याची लिंक सुद्धा सोबत देणार आहे. तर एडिट ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इंस्टाग्राम तिथं लॉग इन करावे लागते. जर तुमच्याकडे इंस्टाग्राम नसेल तर काय करायचं, तुमच्या पॅरेंटचं एखादं अकाउंट असेल, ते अकाउंट त्या एडिट ॲप मध्ये लॉग इन करायचे आहे. त्यानंतर तुम्ही तो एडिट ॲप आहे तो तुम्ही यूज करू शकता. परंतु आता तुम्हाला काय करतो, मी माझी स्क्रीन शेअर करतो जेणेकरून एडिट ॲप मध्ये मी एडिट ॲप तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपण त्याचा यूज करणार आहोत. ओके, तर मी तुम्हाला माझ्या मोबाईल मधून मी माझी स्क्रीन शेअर करतो. सो 1 मिनिट. एकच मिनिट, मी स्क्रीन शेअर करत आहे. सो लेट स्टार्ट. इंटरफेस दिसेल. ओके, तिथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खाली खाली जे प्लसचं आयकॉन दिसत असेल तुम्हाला, त्या प्लस वर क्लिक करायचंय. प्लस वर क्लिक केल्यानंतर कॅमेरा आणि गॅलरीचा ऑप्शन येतो. ओके, तर तुम्हाला कॅमेरावर क्लिक करायचंय. कॅमेरावर क्लिक केल्यानंतर ओके, या प्रकारचं इंटरफेस दिसेल. सो येस, या प्रकारचे तुम्हाला इंटरफेस दिसल्यानंतर आता काय करायचंय, तुम्हाला एखादा सेंटेन्स तुम्ही तुमच्या स्क्रिप्ट मधून किंवा जे लिहिलं असेल तुम्ही स्क्रिप्ट, ती स्क्रिप्ट तुम्हाला एक एक सेंटेन्स बोलायचं आहे. आता समजा आजचं टॉपिक आहे ते म्हणजे असेट अँड लायबिलिटीज. ओके, तर याच टॉपिक वर मी थोडंफार 2-3 लाईन बोलतो आणि त्यानुसार आपण ते एडिट कसं करायचं ते आपण पाहू. ओके, 1 मिनिट. माझी स्क्रीन एकदा एक्झॅक्टली बरोबर दिसते का नाही ते आपण चेक करू.
ओके, असं तुमचं जो कॅमेरा आहे तो कॅमेरा थोडा आय कॉन्टॅक्ट म्हणजे आयच्या लेवलवरती तुमचा कॅमेरा पकडा, जेणेकरून तो व्हिडिओ दिसायला चांगला दिसतो. ओके, सो लेट स्टार्ट. चला तर आज अतिशय इम्पॉर्टंट फायनान्शियल कॉन्सेप्ट समजून घेऊया, असेट अँड लायबिलिटीज. आता इतका मी जो बोललेला आहे, म्हणजेच जे काही आता मी स्क्रिप्ट बोललेलं आहे ते बघा. स्क्रिप्ट मी पूर्ण जसं चालू केलं तसं बोललेलं नाही, किंवा लास्ट बोलल्यानंतर सुद्धा मी हा व्हिडिओ ऑन ठेवलाय. आता तो जो काही म्हणजे अनवॉन्टेड पार्ट आहे तो आपल्याला कट करून कसा डिलीट करायचा ते आपल्याला लक्षात येईल. जसं आता मी हा एक पार्ट बनवलेला आहे, तर बघा खाली तुम्हाला एक व्हिडिओ दिसत असेल. येस, तर तो व्हिडिओ तुम्हाला एक अशाच लहान लहान पार्ट बनवायचे. ओके, तर मी दुसरा पार्ट मी आणखी रेकॉर्ड करतो. सो लेट स्टार्ट. असेट म्हणजे काय? ज्या गोष्टीची व्हॅल्यू फ्युचरमध्ये थोडीफार वाढणार आहे, किंवा मला पैसे मिळवून देत असेल, किंवा माझी वेल्थ वाढवत असेल, अशा गोष्टींना आपण असेट म्हणतो. आता बघा, मी जो व्हिडिओ स्टार्ट केल्यानंतर थोडाफार मी पॉज घेतला, आणि बोलल्यानंतर सुद्धा मी पॉज घेतला. तर जो अनवॉन्टेड पार्ट आहे तो पण आपण कट करून डिलीट करू. सो माझे आता किती झाले पार्ट? 2 झाले. असाच मी आणखी एक पार्ट बनवतो, त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट कडे जाऊया. तर आता नेक्स्ट पार्ट म्हणजे असेट. मी असेट बद्दल बोललाय, आता त्यानंतर मी लायबिलिटी वरती बोलतो. ओके, लायबिलिटीज म्हणजे काय? तर लायबिलिटीज म्हणजे अशी गोष्ट ज्यामुळे माझे पैसा कमी कमी होत असेल, किंवा माझी ग्रोथ कमी होत असेल, या अशा गोष्टींना आपण लायबिलिटीज म्हणतो. तर असेट आणि लायबिलिटीचे एक्झाम्पल काय असू शकतात? तर असेट म्हणजेच इन्व्हेस्टमेंट असेल, किंवा म्युच्युअल फंड असेल. येस, आणखी काही असू शकतात, जसं रेंट देणारी आपली प्रॉपर्टी असेल. अशा गोष्टींना आपण, जिथं पैसा मिळत असेल, त्यांना आपण असेट्स म्हणतो. त्यानंतर लायबिलिटीज कशाला म्हणता येणार? तर पर्सनल लोन असेल, होम लोन असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपला पैसा, आपल्या खिशातून पैसा जात असेल, अशा गोष्टींना आपण लायबिलिटीज म्हणतो. ओके, तर माझे व्हिडिओचे 3 पार्ट झालेले आहेत. आता 3 पार्ट झाल्यानंतर आता काय करायचंय? येस, तर आता करायचं आपल्याला. सो 1 मिनिट. आवाज रेकॉर्ड झाला की नाही मला चेक करू द्या. येस, आवाज चालू आहे. ऍक्च्युली माझ्या झूम आणि एडिट मध्ये जसं आपण बोलतो, तर एक आपल्याला जो आवाज आहे एकाच ठिकाणी रेकॉर्ड होतो. ओके, तर जर बघा, माझे खाली आता तुम्हाला माझ्या व्हिडिओचे 3 पार्ट तयार झालेले दिसत असतील. आता काय करायचंय? मी जो खाली एक सिम्बॉल दिसत असेल, यारो, तर यारोवर क्लिक करतो. तर यारोवर क्लिक केल्यानंतर बघा, सो येस, जे मला 3 पार्ट दिसत होते ते 3 पार्ट आता माझ्याकडे आलेले आहेत बघा. येस, माझ्या व्हिडिओचे 3 पार्ट बनलेले आहेत. ओके, तर बघा, आता मी प्ले करून दाखवतो. येस, आवाज येते का नाही याची मला आता इथे खात्री नाही, पण येस. ओके, ओके, तर बघा, आता मी काय केलं. ओके, आवाज इको होतोय का? ओके, तर बघा, आता मी एक पार्ट मी प्ले करतो. असं आता
ओके, तर बघा जो एक पार्ट बनलेला आहे माझ्या व्हिडिओचा, तर मला वाटते की जो हा एका पार्ट मधून इतका भाग आहे, व्हिडिओवर क्लिक केला, आता 11 सेकंदानंतर माझा जो काही पार्ट वाचलेला आहे तो पार्ट अनवॉन्टेड आहे, त्याच्यानंतर मी काही बोललेलंच नाही. तर आता काय करायचं, मला व्हिडिओवर क्लिक करायचं आहे. त्या व्हिडिओवरती असं येलो कलर मध्ये दिसेल तुम्हाला. त्यानंतर समजा ते व्हिडिओचा तितका पार्ट आहे, तो लास्टचा तितका पार्ट आहे, अनवॉन्टेड आहे. तर आता काय करायचं आहे, त्यावर क्लिक करून तो खाली बघा एक स्प्लिटचा ऑप्शन दिसत असेल, त्या स्प्लिटवर क्लिक करायचं आहे. आता तुमचा जो एक पार्ट होता त्या पार्टचे आता तुमचे 2 पार्ट बनतील. येस लेस मी स्प्लिट वर क्लिक केलं तर बघा, स्प्लिट केल्यानंतर माझा जो एक थोडाफार एक पार्ट होता त्याचे 2 पार्ट झालेले आहेत. आणि जो अनवॉन्टेड पार्ट आहे बघा, सेकंड पार्ट आहे, त्याला मी डिलीट करतो. आता बघा, तो जो अनवॉन्टेड पार्ट आहे त्याच्यावर क्लिक आहे, आता त्याला मी डिलीटचा ऑप्शन आहे तुमच्याकडे बघा, डिलीटचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक केलं का तो तुमचा पार्ट अनवॉन्टेड पार्ट होता तो डिलीट झाला. आता सेम सेकंड पार्ट पण मी प्ले करून पाहतो. तर बघा, स्टार्टिंगचा इतका भाग आहे मी काहीच बोललेलं नाही. येस, इतका पार्ट आहे मी काहीच बोललेलं नाही. तो स्टार्टिंगचा पार्ट आता मला डिलीट करायचा आहे. आता कसं करणार, सेम प्रोसिजर. या व्हिडिओवर क्लिक आहे ऑलरेडी, आता मी स्प्लिट वर क्लिक करतो. स्प्लिट वर क्लिक केल्यानंतर आता बघा त्या व्हिडिओचे 2 पार्ट झालेले आहेत. तर बघा, फर्स्ट पार्ट आहे जो छोटासा पार्ट आहे त्यावर क्लिक करतो, जो अनवॉन्टेड आहे त्याला मी आता सिलेक्ट करून डिलीट करतो. डिलीटचा ऑप्शन आहे, डिलीट वर क्लिक करा आणि डिलीट करा. येस, डिलीट झालेला आहे. त्यानंतर लास्ट आणखी प्ले करतो. लास्ट पण भाग तसाच आहे का, एकदा चेक करतो. येस, बोलल्यानंतर जो इतका पार्ट आहे तो पण आता अनवॉन्टेड आहे. आता सेम प्रोसिजर, व्हिडिओवर क्लिक करायचा. व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर येलो कलर मध्ये दिसेल तुम्हाला, त्याला जो अनवॉन्टेड भाग आहे त्यावरती हा जे काही तुम्हाला लाईन दिसत असेल व्हर्टिकल, व्हर्टिकल लाईन जितका पार्ट तुम्हाला डिलीट करायचा आहे त्या ड्युरेशन वरती, त्या पॉइंट वरती तुम्हाला तो लाईन घेऊन जायची आहे. आणि त्यानंतर स्प्लिट स्प्लिट केल्यानंतर तो जे एका व्हिडिओचे पार्ट होते त्या 2 पार्ट झाले. आणि जो छोटा पार्ट आहे बघा, जो अनवॉन्टेड आहे, त्याला मी सिलेक्ट करून डिलीट, तो पण पार्ट डिलीट झालेला आहे. आता त्यानंतर बघा, थर्ड पार्ट पण मी प्ले करतो. थर्ड पार्ट मध्ये मी लगेच बोललो. येस, व्हिडिओ लांब होऊ नये मी स्किप करतो याला आणि शेवटचा पार्ट पाहतो. येस, इथं माझं बोलणं पूर्ण झालं. आता इथं बोलणं पूर्ण झाल्यानंतर याच्यावर क्लिक करायचा आणि जो अनवॉन्टेड पार्ट आहे त्यावर जाऊन मी स्प्लिट करतो आणि तो बघा शेवटचा पार्ट. येस, त्यावर क्लिक आणि डिलीट. आता आता माझ्याकडे पूर्ण जे काही पार्ट झालेले आहेत, ज्या ज्या ठिकाणी मी बोललेलं आहे, सर्व पार्ट जे म्हणजे अनवॉन्टेड भाग तर मी पूर्ण डिलीट केलाय. आता काय करायचंय, असं झाल्यानंतर वर पहा, वर बघायला गेलं तर नेक्स्ट ऑप्शन येतो. वर राईट साईडला नेक्स्ट नेक्स्ट आहे, नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे आणि तुमचा व्हिडिओ आता आता या एडिट ऍप मध्ये वेगवेगळे आपण एडिटिंग करतो, पण आता सध्या आपण एक लांब व्हिडिओ बनवायला म्हणजे पार्ट पार्ट बनवून आपण एक छोटासा म्हणजे मेन फायनल व्हिडिओ बनवतो. आणि त्या बनवल्यानंतर जो काही अनवॉन्टेड भाग होता तो पण डिलीट केलाय आपण, आणि 4-5 पार्टचा आपण आपण एक सिंगल व्हिडिओ बनवून आपण आपल्याला अपलोड करायचा आहे. ओके, तर प्रोसिजर चालू आहे. 100% होऊ द्या, थोडाफार वेळ घेईल. येस, ओके. तर बघा, असं झाल्यानंतर तुम्हाला करायचंय डाउनलोड. येस, डाउनलोड झाल्यानंतर येस, आता तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्हाला छोटे छोटे पार्ट बनवायचे, ते छोटे छोटे पार्ट कुठे बनवायचे, आपल्या एडिट ऍप वरती. ओके,
सो आपण छोटे 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 पार्ट बनवून आपण एक त्यामधील जो अनवॉन्टेड पार्ट होता तो डिलीट केलाय आणि जो मेन बोलण्याचा जो पार्ट होता आपण ठेवलाय. आणि त्यानंतर आपण ते जोडून म्हणजे ऑलरेडी जुडतात ते, त्यानंतर आपण नेक्स्ट केलं आणि तो आपली प्रोसिजर झाली आणि आपण तिथून डाउनलोड केलं. अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आहेत. तर आपण या एडिट याबद्दल आपण सध्या फक्त एकच कॉन्सेप्ट बघितलाय, तो म्हणजे आपले छोटे छोटे पार्ट बनवून एक आपण फायनल व्हिडिओ कसा बनवायचा. एडिट ॲप मध्येच भरपूर गोष्टी आहेत ते आपल्याला करायची आहेत आणि एक चांगल्या पद्धतीने आपण व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं आपण वन बाय वन पाहणारच आहोत. पण हा व्हिडिओ जास्त लांब होऊ नये म्हणून मी छोटासा व्हिडिओ तयार केलाय. पण तरी पण हा जास्त मोठा झाला नसेल, पण यस थोडाफार मोठा झालेलाच आहे. तर थँक्यू सो मच.